नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकमान्य गुरुकुलमध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे. इयत्ता 6वी विषय संगणक. गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही एक ॲक्टिव्हिटी केली आहे. आता तुम्ही तुमच्या अभ्यासक्रमाला सुरुवात करणार आहात. त्यातला धडा पहिला, दैनंदिन जीवनात ICTचे उपयोग. चला तर मग सुरुवात करूया. प्रास्ताविक. ICT हे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी या शब्दसमूहाचे संक्षिप्त रूप आहे. ICT खाली अशी सर्व उत्पादने येतात जी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने डिजिटल स्वरूपात इन्फॉर्मेशन साठवतात, परत मिळवतात, बदलतात, पारेषित करतात किंवा स्वीकारतात. उदाहरणार्थ, या विषयाच्या कार्यक्षेत्रात पर्सनल कम्प्युटर्स, डिजिटल टेलिव्हिजन्स, ईमेल, रोबो इत्यादी उत्पादने येतात. ICT हे शिक्षण, बँकिंग, इंडस्ट्री, उद्योग आणि कॉमर्स म्हणजेच व्यापार यासारख्या क्षेत्रात दैनंदिन जीवनाकरिता उपयुक्त आहे. ICT म्हणजे काय तर इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. याला शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणजे छोट्या स्वरूपात ICT असे म्हटलं जातं. मग ICTचा उपयोग कुठे कुठे केला जातो ह्याविषयी आपण शिकणार आहोत. पहिला आहे शिक्षण. आज बहुतेक सर्व शाळांमध्ये आणि उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी क्लासरूममध्ये कम्प्युटर्स असतात. शिक्षण क्षेत्रात शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी, संशोधक आणि शाळा व्यवस्थापकांना आणि प्रशासकांना ICT वापराने फायदा होत आहे. आता जर उदाहरण बघायचं गेलं तर तुम्ही ICTचाच उपयोग करून शिकत आहात. या परिस्थितीमध्ये आपल्याला ICTचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग होत आहे. शाळेमध्ये तुम्ही कम्प्युटर शिकता, तसेच मुलांना शिकवण्यासाठीही शिक्षक कम्प्युटरचा वापर करतात. दुसरं आहे बँकिंग. संपूर्ण जगभरातील बँकिंग सिस्टीमचे कम्प्युटर्स हे चेताकेंद्र आहे. ते इलेक्ट्रॉनिक बँकिंग सर्व्हिसेससह संपूर्ण बँकिंग सिस्टीमला कंट्रोल करण्यासाठी कार्यरत असते. इलेक्ट्रॉनिक बँकिंग 24 तास सेवा पुरवते. या सेवांमध्ये खालील सेवांचा समावेश आहे. ऑटोमेटेड टेलर मशीन म्हणजेच ATM, चेक डिपॉझिट, इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर, डायरेक्ट डिपॉझिट, फोन सिस्टम पेमेंट, पर्सनल कम्प्युटर बँकिंग, इंटरनेट बँकिंग. आता जर तुमची वडील किंवा आई जर कम्प्युटर बँकिंग करत असेल तर तुम्हाला ह्या सर्व गोष्टींबद्दल माहिती असेल. आता त्यातलं बघायला गेलं तर ATM हे सगळ्यांना माहिती आहे आणि ह्याचा उपयोग तुम्ही केव्हाही कुठेही करू शकता. दुसरं आहे इंडस्ट्रीज. औद्योगिक क्षेत्रात प्रोडक्शन प्लॅनिंग आणि कंट्रोल सिस्टीम सुविधायुक्त सुकर करण्यासाठी, चेन मॅनेजमेंट सपोर्ट करण्यासाठी आणि प्रोडक्ट डिझाईन्ससाठी मदत करण्याकरिता कम्प्युटर्सचा उपयोग करण्यात येतो. औद्योगिक क्षेत्रात कामगार, संशोधक आणि प्रशासकांना ICT वापराने फायदा होत आहे. आता मोठमोठ्या इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी कम्प्युटर्सचा वापर केला जातो. म्हणजेच मशिनी पण काही मशिनी या कम्प्युटर ऑपरेटर करू शकतो. त्यामुळे त्यांचं काम खूप जलद गतीने होत आहे आणि त्याच्यात प्रगतीही करण्यात त्यांना फायदा होत आहे. ई-कॉमर्स. आता ई-कॉमर्स म्हणजे काय थोडक्यात सांगायचं म्हटलं तर तुम्ही इंटरनेटवरून वेगवेगळ्या गोष्टी मागवता, त्यालाच ई-कॉमर्स असं म्हटलं जातं. आता त्याच्यामध्ये आपण बघूया. ई-कॉमर्सचे अर्थव्यवहारास चालना देण्याचे सहाय्य होत आहे. ते खरेदी आणि विक्रीचे सर्व व्यवहार अधिक सोपे, जास्त कार्यक्षम आणि
वन करत आहे. या ॲप्लिकेशनसाठी कम्प्युटर्स, इंटरनेट आणि सॉफ्टवेअरची गरज असते. ई कॉमर्स क्षेत्रात ICTच्या उपयोगाने ग्राहक, माल पुरवठादार आणि कर्मचाऱ्यांना फायदा होत आहे. म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला खूप लवकर उपलब्ध होते आणि कुठल्याही देशातून ती तुम्हाला मागवता येते. कम्युनिकेशनसाठी ICT आपण व्यक्तिगत स्वरूपात किंवा आपल्या कामाचा भाग म्हणून आपल्या आयडियाज म्हणजेच कल्पना किंवा माहिती कम्युनिकेट करण्यासाठी ICTचा वापर करू शकतो. ICT कम्युनिकेशन करण्याकरिता विद्यार्थी आपल्या शिक्षणास आणि माहिती मिळवण्यासाठी केलेल्या चौकशीला सहाय्यभूत होणाऱ्या अशा सुयोग्य आणि विश्वसनीय माहितीच्या शोधात असतात. अशी माहिती शोधून काढण्यासाठी ते ऑनलाईन सुविधा आणि टूल्सचा वापर करतात. ते ICT आणि इंटरनेटद्वारा इन्फॉर्मेशन आणि नॉलेज यांचा साठा करतात, त्याचे कम्युनिकेशन करतात व त्यांना शेअर करतात. व्यवसाय क्षेत्रात परिणामकारक कम्युनिकेशनशिवाय प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, स्टाफिंग, डायरेक्टिंग अँड कंट्रोलिंग अशी मॅनेजमेंटची बेसिक फंक्शन्स चांगल्या प्रकारे परफॉर्म केली जाऊ शकत नाहीत. बिझनेस कम्युनिकेशनमध्ये ICT फार महत्त्वाची भूमिका बजावते. कम्युनिकेशनमधील ICTची काही महत्त्वाची उदाहरणे खालीलप्रमाणे आहेत. इथे तुम्हाला कसं सांगितलं आहे, आता थोडक्यात सांगायचं म्हटलं तर तुम्हाला एखादा प्रोजेक्ट दिला की तुम्ही सर्वप्रथम कम्प्युटरवर जाता आणि ती इन्फॉर्मेशन सर्च करता. ह्याचाच अर्थ काय, तुम्हाला ICTचा उपयोग होतो. तर कशी उदाहरणं दिली आहेत तर बघा, डेस्कटॉप पब्लिशिंग. डेस्कटॉप पब्लिशिंग ही सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरची अशी सिस्टीम असते जी युजरला पुस्तके, पोस्टर्स, माहितीपत्रके, मासिके, वर्तमानपत्रे ह्यासारखे डॉक्युमेंट्स निर्माण आणि प्रिंट करण्यास अलाव करते. अडोब पेज मेकर हे मार्केटमध्ये उपलब्ध असणारे सर्वात कॉमन DTP सॉफ्टवेअर आहे. म्हणजेच काय, डेस्कटॉप पब्लिशिंग म्हणजे एखादी ॲडव्हर्टाईज करायची असेल किंवा एखादी माहिती द्यायची असेल त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सॉफ्टवेअरला डेस्कटॉप सॉफ्टवेअर वापरण्यासाठी डेस्कटॉप पब्लिशिंगचा उपयोग केला जातो. त्याच्यासाठी आत्ता सध्या वापरले जाणारे ॲडोब पेज मेकर हे सॉफ्टवेअर आहे. वेबसाईट डिझाईन. वेबसाईट हे वेब पेजेस असे कलेक्शन असते जे कंटेंट, टेक्स्ट, इमेजेस, ॲनिमेशन, ऑडिओ अँड हायपरलिंक्स यांचे मिश्रण पुरवते. हायपरलिंक इतर पेजसाठी लिंक प्रोव्हाइड करते. हे साधारणपणे टेक्स्ट आणि इमेजेस असतात. जेव्हा तुम्ही त्याच्यावर क्लिक करता तेव्हा ते वेबसाईटची इतर पेजेस ओपन करतात. वेबसाईट हा लोकांना माहिती पुरवण्याचा सर्वात आधुनिक प्रकार आहे, कारण वेबसाईट्स ह्या शब्दाशा लाखो लोक ॲक्सेस करू शकतात. परंतु वेबसाईट पाहण्यासाठी तुमच्याकडे कम्प्युटर आणि इंटरनेट कनेक्शन असणे आवश्यक आहे. ही याबाबतची मर्यादा आहे. वेबसाईट डिझायनिंग म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आत्ता सध्या तुम्ही वापरत असलेली साईट म्हणजे स्काय स्कूल साईट ही आपल्या शाळेने तयार केलेले वेबसाईट आहे. म्हणजेच आपल्या विद्यार्थ्यांना अभ्यास मिळू शकेल यासाठी बनवलेली साईट म्हणजेच वेबसाईट ही तुम्हीही डिझाईन करू शकता. तुम्हाला आवडेल अशा स्वरूपात तुम्ही त्याच्यामध्ये टेक्स्ट, ॲनिमेशन, ऑडिओ या सगळ्या गोष्टी ॲड करू शकता. तसेच तुम्ही तुमच्या साईटवर दिलेली माहितीच्या लिंक पण हायपरलिंकच्या मदतीने देऊ शकता. मल्टीमीडिया डिझाईन. मल्टीमीडिया हा शब्द डॉक्युमेंट्स आणि सॉफ्टवेअरच्या अशा ॲप्लिकेशनकडे निर्देश करतो ज्यात टेक्स्ट, इमेजेस, ॲनिमेशन्स, व्हिडिओ आणि ऑडिओ यांचे मिश्रण असते. मल्टीमीडिया ॲप्लिकेशन ही साधारणपणे
शिक्षण आणि शिक्षणाकरिता वापरतात. ही ॲप्लिकेशन्स वापरून विद्यार्थ्यांना ॲनिमेशन्स व्हिडिओ पाहता येतात. कम्प्युटर ट्रेनिंगसाठी वापरले जाणारे अभियान ॲप्लिकेशन हे मल्टीमीडिया ॲप्लिकेशनचे एक उदाहरण आहे. मल्टीमीडिया म्हणजे तुम्हाला एखादी इन्फॉर्मेशन हलणाऱ्या स्थितीत किंवा ॲनिमेटेड भागात बघायची असेल तर मल्टीमीडिया डिझाईनचा उपयोग केला जातो. इंटरॅक्टिव्ह कम्युनिकेशन. आपण जसे वरील उदाहरणांमध्ये पाहिले तसे कम्युनिकेशन हे फक्त एक दिशीय म्हणजेच वन वे असले पाहिजे असे मुळीच नाही. इंटरनेटच्या उदयामुळे अनेक विशेषतः हल्लीच्या वेब 2.0 वेबसाईटमुळे उदाहरणार्थ विकीज, ब्लॉग्स आणि सोशल नेटवर्किंग साईट्स कम्युनिकेशन हे आता अतिशय इंटरॅक्टिव्ह झाले आहे. इंटरॅक्टिव्हचा अर्थ असा आहे की लोकांना दिलेल्या माहितीला ते प्रतिसाद देऊ शकतात. तसेच कमेंट ॲड करणे, त्या माहितीबद्दल किंवा सुधारणा करणे, तिचा दर्जा ठरवणे इत्यादी गोष्टीसुद्धा ते करू शकतात. म्हणजेच आधी सुरुवातीला तुम्ही एकतर्फी कम्युनिकेट होत होतात, म्हणजे एकाच बाजूनी तुमच्याकडनं इन्फॉर्मेशन जात होती. आता इंटरॅक्टिव्ह कम्युनिकेशनमुळे दुसऱ्यांकडनंही त्याचा रिप्लाय येतो. म्हणजे एखादी पोस्ट तुम्ही फेसबुकवर पोस्ट केली तर त्याच्या रिलेटेड तुम्हाला कमेंट्स येतात तुमच्या मित्रांकडनं, तुमच्या परिवाराकडनं. ह्या सगळ्यालाच इंटरॅक्टिव्ह कम्युनिकेशन्स म्हणतात. डेटा मॅनेजमेंटसाठी ICT. तुम्ही रेकॉर्ड स्टोअर करण्यासाठी कम्प्युटर वापरू शकता. हा डेटा कम्प्युटरमध्ये असा स्टोअर केला जातो जो सहजपणे ऑर्गनाइज, प्रिंटेड, अपडेटेड आणि स्टोअर केला जाऊ शकतो. डेटा मॅनेजमेंटमधील ICTची काही उदाहरणे खालीलप्रमाणे आहेत. म्हणजेच काय, डेटा मॅनेज करू शकता म्हणजे तुम्ही स्टोअर केलेल्या डेटामध्ये काही बदल करायचा असेल तर तो तुम्ही करू शकता. आता थोडक्यात पहिलं उदाहरण दिलं आहे त्यांनी, स्कूल रिपोर्ट म्हणजे शाळेचा अहवाल. प्रत्येक शाळा साधारणपणे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा डेटा हा कम्प्युटराइज्ड डेटाबेसमध्ये ठेवते. त्यामुळे छापील रिपोर्ट्स तयार करण्याची प्रक्रिया अधिक सोपी होते व त्यातून शाळांना विद्यार्थ्याच्या प्रगतीचा ट्रॅक ठेवणे शक्य होते. सर्वसाधारण स्कूल रिपोर्ट डेटाबेसमध्ये विद्यार्थ्यांचे ओळखपत्र, विद्यार्थ्यांचे नाव, श्रेणी, उपस्थिती, तपशील, मुख्याध्यापकांची स्वाक्षरी इत्यादी गोष्टींचा समावेश असू शकतो. म्हणजेच तुमचा रिपोर्ट कार्ड, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कम्प्युटराइज पद्धतीनेही करू शकता. ॲड्रेस बुक. अनेक लोकांना असंख्य टेलिफोन नंबर्स, पोस्टल ॲड्रेस, ईमेल ॲड्रेस इत्यादी गोष्टींचा माग ठेवण्याची गरज असते. आपण ॲड्रेस डेटाबेसमध्ये हा डेटा ऑर्गनाइज करण्यासाठी कम्प्युटर किंवा अगदी साधारण कम्प्युटराइज ॲड्रेस बुकमध्ये नाव, पत्ता, निवासी फोन क्रमांक, मोबाईल फोन क्रमांक, ऑफिस फोन क्रमांक, ईमेल ॲड्रेस, वाढदिवस, फोटोग्राफ इत्यादी गोष्टी स्टोअर केल्या जाऊ शकतात. इथे तुम्हाला काय सांगितलं आहे, कंपनीला, तुमच्या शाळेला तुमच्याबद्दलची पूर्ण माहिती स्टोअर करण्यासाठी ॲड्रेस बुक वापरू शकतात. आता आपण बघणार आहोत विविध गोष्टी मोजण्यासाठी ICT. तुम्ही कम्प्युटरला सेन्सर कनेक्ट करू शकता. उदाहरणार्थ टेम्परेचर सेन्सर कम्प्युटरला कनेक्ट केले जाऊ शकते. त्यानंतर कम्प्युटर सेन्सरकडून मिळणारे सिग्नल्स मॉनिटर करू शकतो. त्याकरिता जे चेंजेस होतात त्यांना कम्प्युटर प्रतिक्रिया देऊ शकतो किंवा आधी सुनिश्चित असलेल्या टाईम इंटरव्हल्सना सेन्सरकडून मिळणारा डेटा रेकॉर्ड करू शकतो. विविध गोष्टी मोजण्यासाठी ICTच्या वापराची काही उदाहरणे खालीलप्रमाणे आहेत. म्हणजेच काय, सेन्सर म्हणजे
तुम्ही एखाद्या स्टोअरमध्ये गेला असाल तर तिथे रीड केले जाते प्राईस लाईट रेझरनी, त्याला सेन्सर्स असं म्हटलं जातं. आता इथे त्यांनी उदाहरणं दिले. शास्त्रीय प्रयोग, अनेक प्रयोग सेटअप केले जाऊ शकतात आणि लिक्विडचे टेम्परेचर यासारख्या गोष्टींचे मोजमाप करणाऱ्या डेटा लॉगिंग सिस्टीमसह हे प्रयोग रन केले जाऊ शकतात. म्हणजे एखादा प्रयोग करण्यासाठी वेळ लागणार असेल तर ते त्या वेळेचं नियोजन आणि टेम्परेचर हे तुम्ही सेन्सर्सद्वारे म्हणजेच कम्प्युटरद्वारे करू शकता. हवामान अभ्यासक केंद्र, पाऊस, तापमान, वाऱ्याचा वेग, वाऱ्याची दिशा इत्यादी बाबत डेटा गोळा करण्यासाठी ही केंद्रे बहुतेक वेळा खूप दूरच्या क्षेत्रात स्थापित केलेल्या असतात. डेटा हा सतत व प्रत्येक दिवशी गोळा करणे आवश्यक असते. नजीकच्या भविष्यकाळात हवामान कसे राहील याबाबतचा अंदाज बांधण्यासाठी हवामान अभ्यासक हा डेटा वापरतात. म्हणजे पाऊस कधी येणार, तापमानाचं वाढ कमी होते जास्त होते, ह्या सगळ्या गोष्टीचं वेळोवेळी नियोजन करण्यासाठी वेगवेगळे सेन्सर्स वापरले जातात. म्हणजेच वेगवेगळे कम्प्युटर्स वापरले जातात. त्याच्या मदतीने आपल्याला पुढे घडणाऱ्या गोष्टींची माहिती आधीच मिळते. प्रत्यक्ष जगातील गोष्टी कंट्रोल करण्यासाठी ICT कम्प्युटर सिस्टीम इतर सिस्टीमना कंट्रोल करू शकते. आपण आपल्या भोवतीच्या खऱ्या जगात काय चालले आहे हे नॉर्मल PCला समजण्याचा काही प्रश्नच नसतो. सर्वसाधारण संगणकाला स्वतःचे काही सेन्स नसतात, पण आपण त्याला थोडे सेन्सेस देऊ शकतो. आपण त्याला सेन्सर्स कनेक्ट करू शकतो. सेन्सर्स हे एक डिव्हाइस असते जे एखाद्या रिअल वर्ल्ड प्रॉपर्टीला उदाहरणार्थ टेम्परेचर डेटामध्ये कन्व्हर्ट करते. हा डेटा कम्प्युटर प्रोसेस करू शकतो. आपल्या भोवतीच्या जगात काय घडते आहे त्यावर सर्वसाधारण संगणक काहीही परिणाम करू शकत नाही. आपण त्याला मोटारसारखे विविध ॲक्च्युएटर्स कनेक्ट करून खूप गोष्टी करण्याची क्षमता देऊ शकतो. ॲक्च्युएटर्स हे एक डिव्हाइस असते ज्याला कम्प्युटरने कंट्रोल केलेले असते व ते खऱ्या जगावर परिणाम करू शकते. खऱ्या जगातील गोष्टींना कंट्रोल करण्यासाठी ICTच्या उपयोगाची काही उदाहरणे खालीलप्रमाणे आहेत. आपल्या दैनंदिन जीवनात आपण वापरत असलेल्या अनेक डिव्हाइसेसना छोट्या कम्प्युटर्सनी कंट्रोल केलेले असते. इथे तुम्हाला काय सांगितलं आहे, एक साधा कम्प्युटर तुमच्या आजूबाजूची गोष्टी सेन्स करू शकत नाही, पण त्याच्या जोडीला आपण सेन्सर जोडले तर तो त्या गोष्टी रेकॉर्ड करून त्याच्यावरती प्रोसेस करून आपल्याला सांगू शकतो. आता इथे तुम्हाला उदाहरणं दिलेली आहेत. त्याच्यामध्ये पहिलं आहे वॉशिंग मशीन. आता वॉशिंग मशीन हे आपण बटन दाबलं की ते चालू होतं. ते कसं चालू होतं, त्याच्यामध्ये कम्प्युटराईज प्रोग्रॅमिंग केलेलं असतं. त्यामुळे आपण जशी प्रोसेस त्याला सांगू त्याप्रमाणे ते करतं. सेम ॲज म्हणजेच एअर कंडिशन सिस्टीम, प्रोग्रॅम करण्यायोग्य असलेले मायक्रोवेव्ह ओव्हन्स, अशा सगळ्या गोष्टींमध्येही कम्प्युटर्सचा वापर केलेला असतो. त्यामुळे आपण बटन दाबले की तो आपल्याला थंड हवा देतो. त्याचप्रमाणे ओव्हनमध्ये एखादी गोष्ट किती वेळासाठी बेक करायची आहे ते आपण सेट केले की ते तेवढ्या वेळेलाच ते बंद होते. आपण जर आपल्या घराव्यतिरिक्त इतरत्र पाहिले तर कम्प्युटर्सच्या कंट्रोल खाली ऑटोमॅटिकल ऑपरेट होणाऱ्या आणखी सिस्टीम आपल्याला अनुभवास येतात. त्या कोणत्या? तर बहुतेक सर्व फॅक्टरी उत्पादन प्रक्रिया या कम्प्युटर कंट्रोल असतात आणि तिथे अगदी थोडा मानवी सहभाग असतो किंवा अजिबात नसतो. शहरांमध्ये होणाऱ्या वाहतुकीचे नियंत्रण करणारे ट्रॅफिक लाईट्स हे कम्प्युटरवर चालणाऱ्या प्रोग्रामानुसार स्विच ऑन किंवा ऑफ होतात. हे तुम्ही पाहिलं असेलच.
गोष्टींचे मॉडेलिंग करण्यासाठी ICTचा उपयोग होतो. कम्प्युटर मॉडेल हा एक कम्प्युटर प्रोग्राम असतो जो खऱ्याखुऱ्या जीवनाची सिस्टीम बतावणी करण्याचा प्रयत्न करतो. दुसऱ्या शब्दात ते खऱ्या जगातील कशाचे तरी व्हर्च्युअल व्हर्जन असते. कम्प्युटर मॉडेल हे खऱ्याखुऱ्या जीवनाच्या सिस्टीमसारखे वर्तन करावे अशा पद्धतीने त्याला डिझाईन केलेले असते. ते जितके जास्त अचूक असते तितके ते खऱ्याखुऱ्या जीवनाला जुळवण्याच्या जवळ जाते. गोष्टींचे मॉडेलिंग करण्यासाठी ICTच्या उपयोगाची काही उदाहरणे खालीलप्रमाणे आहेत. विमान उडविणे शिकवण्यासाठी पायलट्सना ट्रेनिंग पायलट्सना खरे विमान उडवण्याची परवानगी देण्याआधी फ्लाईट सिम्युलेटर्समध्ये अनेक तासांचा अभ्यास करावा लागतो. फ्लाईट सिम्युलेटर्स हे खऱ्याखुऱ्या एरोप्लेनच्या जवळजवळ तंतोतंत सारखे वर्तन करतात, कारण ते एरोप्लेनचे अगदी अचूक आणि खरेखुरे मॉडेल असतात ज्यांना कम्प्युटरद्वारा कंट्रोल केले जाते. जर तुम्ही कधी टीव्हीवर बघितलं असेल तर ॲस्ट्रोनॉट हे एखाद्या ग्रहावर जाण्याआधी तिकडच्या वातावरणाशी मिळत्या जुळत्या गोष्टींचा सराव करतात. त्याच्यासाठी बनवलेल्या मशीन्स असतात. त्याचप्रमाणे विमान उडवण्याचा सराव करण्याआधी त्याच प्रमाणाचं विमान असतं त्याच्यामध्ये बसून ते प्रॅक्टिस करतात. सुरक्षित कारचे डिझायनिंग करणे. एखाद्या कारचे डिझाईन अपघात झाल्यानंतर कितपत सुरक्षित राहते हे टेस्ट करण्यासाठी त्या कारचे कम्प्युटर मॉडेल वापरले जाऊ शकते. ही व्हर्च्युअल कार पुन्हा पुन्हा अपघातग्रस्त केली जाऊ शकते आणि त्यात होणाऱ्या परिणामांची तपासणी करून ती कार जितकी शक्य आहे तितकी सुरक्षित करण्यासाठी तिच्या डिझाईनमध्ये बदल केले जाऊ शकतात. म्हणजे एखादी कारचं जेव्हा निर्माण केली जाते ती चेक करण्यासाठी एक कम्प्युटराइज कार बनवली जाते जी खऱ्याखुऱ्या कारसारखी असते आणि त्याच्यावरती वेगवेगळे टेस्ट करून ती कितपत सुरक्षित आहे हे ठरवता येतं. अशाप्रमाणे आपला हा पहिला धडा संपलेला आहे. आता आपण स्वाध्याय बघणार आहोत. हा स्वाध्याय तुम्हाला वहीमध्ये सोडवायचा आहे. 1. ई-कॉमर्सचे टिंबटिंब बूस्ट करण्यामध्ये सहाय्य होत आहे. उत्तर आहे इकॉनॉमी. 2. टिंबटिंब हा शब्द डॉक्युमेंट्स आणि सॉफ्टवेअरच्या अशा ॲप्लिकेशनकडे निर्देश करतो ज्यात टेक्स्ट, इमेजेस, ॲनिमेशन्स, व्हिडिओ आणि ऑडिओ ह्यांचे मिश्रण असते. ह्याचं उत्तर आहे मल्टीमीडिया. टिंबटिंब हे वेब पेजेसचे कलेक्शन असते. उत्तर आहे वेबसाईट. 4. टिंबटिंब हे इतर पेजेससाठी लिंक प्रोव्हाइड करते. उत्तर आहे हायपरलिंक. 5. टिंबटिंब हे एक डिव्हाइस असते ज्याला कम्प्युटरने कंट्रोल केलेले असते व ते खऱ्या जगावर परिणाम करू शकते. उत्तर आहे ॲक्युएटर. इथे आपला स्वाध्याय संपलेला आहे. धन्यवाद.